आम्हाला मुलगी पसंत आहे. मग काय ते लग्नाचं ठरवूया, तारीख वगैरे काढू आपण. आम्हाला पण मुलगा पसंत आहे तसा, आणि आमच्या मुलीला पण मुलगा पसंतच आहे. माझ्या पण मुलाला मुलगी पसंत आहे. काय रे? हा पप्पा, मला मुलगी तर पसंत आहे, पण मला आहे ना एक 5 मिनिटं तिच्याशी पर्सनली बोलायचं होतं जरा. अरे आता सगळं जमलंय, सगळं झालेलं आहे. आता कशाला आटकाठी करतो? नाही नाही पाहुणं, तसं काय नाही. बोलू द्या की, आजकालच्या पोरापोरी काय चालतं तेवढं. जागा बेटा. हे बघ, मोठ्या माणसांसमोर या गोष्टी बोलता येत नाही. मला तर तू मनापासून आवडलीयस, पण लग्ना अगोदर आपल्या दोघांमध्ये काही गोष्टी क्लिअर झालेल्या बऱ्या, की जेणेकरून आपलं लग्नानंतरचं आयुष्य चांगलं गेलं पाहिजे. तुला खरंच मी आवडलोय ना? तुझ्या घरच्यांनी तुझ्यावर जबरदस्ती वगैरे नाही ना केली? हे बघ, घाबरू नकोस. जे काय आहे ना, बिंदास बोल. मी काही इथं कोणासमोर काहीच बोलणार नाही. तुला बॉयफ्रेंड वगैरे आहे का? हे बघ, अशी गप्प राहू नकोस. आत्ताच चान्स आहे. लग्ना अगोदर तुझ्या मनात काय असेल ना, बिंदास बोलून टाक. एकदा का जर आपलं लग्न झालं ना, नंतर मग काही गोष्टी बाहेर आल्या तर काय उपयोग नाही. तुझं बी आयुष्य बरबाद, माझं बी आयुष्य बरबाद. त्याच्यानंतर आपलं नातं खूप गुंतागुंतीचं होऊन जाईल. माझं एका मुलावर खूप प्रेम आहे. मला त्याच्यासोबतच लग्न करायचंय. माझ्या घरच्यांच्या जबरदस्तीमुळे मी तुम्हाला हो बोलले. बरं ठीक आहे, काय घाबरू नकोस. मी तिथं असं तुझ्यावर नाही ब्लेम करत, मलाच लग्न नाही करायचं असं सांगतो, आणि आपण विषय मिटून टाक. ठीक आहे पाहुणा, नंतर आम्ही कळवतो. ठीक आहे, चालतंय पाहुणं. या, सांभाळून जाऊ आपण. काय रे, काय झालं तिथं? का असं बोलला? अहो पप्पा, त्या मुलीला ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे, आणि ती म्हणते की मला त्याच्यासोबतच लग्न करायचंय. तिच्या घरच्यांनी तिला जबरदस्तीने माझ्यासोबत लग्न करायसाठी भाग पाडत होते. आता तुम्ही सांगा, जर हिचं माझ्यासोबत जबरदस्तीने लग्न झालं असतं तर आमचा संसार पुढे टिकला असता का? आता समाजामध्ये काय चाललंय बघताय ना तुम्ही. हा, बायको आणि तिचे बॉयफ्रेंडनी मिळून मला कुठं नेऊन मारून टाकलं तर काय करणार आहे तुम्ही, सांगा ना. आणि समजा जरी लग्न झालं, उद्या लग्नानंतर 4-5 महिन्यात आपल्या बॉयफ्रेंड सोबत जर पळून गेली सगळं सोनं नाणं दागिने घेऊन, तर काय आपली इज्जत राहणार आहे समाजामध्ये, सांगा ना तुम्ही. खरंय बाळा, तू खरं बोलतो. तर मित्रांनो, लग्न हा खूप नाजूक विषय आहे. त्यामुळं मुला मुलींनी आपापसात बोलून घरच्यांच्या दबावाला बळी न पडता आपापले प्रॉब्लेम शेअर केले पाहिजे, की जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अडचणींना टाळता येऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.